नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुनील खिलारे, इतिहास विभाग RBNB कॉलेज श्रामपूर। आजच्या पिरियडला SYBA जनरल प्रकरण 2 मराठी सत्तेच्या उदयाची कारणे आपल्याला अभ्यासायची आहेत। मराठ्यांचा इतिहास अभ्यासत असताना मागच्या पिरियडला आपण मराठी इतिहासाची साधने या साधनांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, त्यामध्ये प्रामुख्याने बखरी, शकावल्या, मेस्तके, पोवाडे वगैरे याचा पूर्णपणे अभ्यास केला। ही मराठ्यांची इतिहासाची साधनं मराठ्यांचा इतिहास अभ्यासण्यासाठी कशा प्रकारे उपयुक्त ठरली या दृष्टिकोनातून आपण मांडणी केली। मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना अनेक इतिहासकारांनी मराठी सत्तेचा उदय कसा झाला या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची मांडणी केलेली आढळून येते। मराठ्यांच्या उदयाच्या कारणांची मीमांसा करताना अनेक इतिहासकारांनी हा केवळ योगायोग होता किंवा दैवी योग होता असं मत व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतं। महाराष्ट्राच्या मराठ्यांनी जे स्वराज्य स्थापन केलं, या मराठी सत्तेच्या उदयाची तुलना मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँड डफ याने वनव्याशी केलेली आढळून येते। ज्याप्रमाणे डोंगरात वनवा झपाट्यानं पेट घेतो, त्याप्रमाणे मराठी पेटून उठले आणि त्यांनी मराठ्यांचं स्वराज्य निर्माण केलं। याउलट मराठी सत्तेचा उदय, राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथामध्ये न्यायमूर्ती MS रानडे यांनी या राजकीय जागृतीच्या कारणांची मीमांसा करताना विविध कारणे सांगितली आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने संतांची शिकवण यावरती प्रामुख्याने भर दिलेला आढळून येतो। याशिवाय न्यायमूर्ती रानडे यांच्याप्रमाणेच विका राजवाडे, सरदेसाई, यदुनाथ सरकार यांनी देखील मराठी सत्तेच्या उदयाची कारणामीमांसा देत असताना विविध प्रकारची कारणं सांगितली आहेत। या कारणांचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रामुख्याने पुढील कारणे दिसून येतात। त्यामध्ये महाराष्ट्राचा डोंगराळ प्रदेश हा मराठी सत्तेच्या उदयाच्या दृष्टिकोनातून म्हणजेच भौगोलिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा ठरलेला दिसून येतो। महाराष्ट्रातील नद्या, डोंगर, दऱ्या या सर्व भौगोलिक प्रकृतींनी महाराष्ट्र देश बनलेला असल्याने या भौगोलिक स्थितीचा परिणाम प्रामुख्याने त्या काळातील मानवी समाजावर झालेला दिसून येतो। सह्याद्रीची रांग हे महाराष्ट्राला लाभलेलं एक वरदानच होतं, कारण या डोंगर रांगेमध्ये अनेक प्रकारचे गडकोट होते। उंच उंच डोंगरावरती मोठमोठे किल्ले बांधले गेले होते। त्यामुळंच शत्रूशी लढाई करत असताना मराठे सातत्याने अजिंक्य ठरलेले दिसून येतात। याशिवाय महाराष्ट्राची भौगोलिक रचना ही अत्यंत खडतर असल्याने या रचनेमध्ये मराठी समाज, मराठी तरुण हा अत्यंत तरबेज झालेला दिसून येतो। याशिवाय गनिमी काव्याच्या लढाईत तर मराठ्यांचा कोणी हातही धरू शकत नव्हता। परिणामी बलाढ्य असलेल्या आदिलशाही, निजामशाही किंवा मोगल सत्ताधीशांना मराठे पुरून उरले
आणि अशा रीतीनं या प्राकृतिक रचनेमुळं, भौगोलिक रचनामुळं मराठे सातत्याने अजिंक्य ठरत गेले आणि अशा रीतीने महाराष्ट्राच्या डोंगराळ प्रदेशाच्या अनुकूल स्थितीमुळं मराठी सत्तेचा उदय महाराष्ट्रामध्ये झाला आणि स्वराज्याची स्थापना झाली. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे मराठ्यांचे कष्टमय जीवन. भौगोलिक परिस्थितीमुळं मराठ्यांच्या जीवनमानावर सुद्धा या रचनेचा परिणाम प्रामुख्याने दिसून येतो. एकूणच या भौगोलिक स्थितीमुळं मराठ्यांचं जीवन हे पूर्णपणे कष्टमय होतं. जीवनामध्ये सातत्याने त्यांना संघर्ष करावा लागत होता. डोंगर, दऱ्या, अनियमित पडणारा पाऊस यामुळं प्रत्येक गोष्टीला मराठ्यांना तोंड द्यावं लागत होतं. याशिवाय सातत्याने जीवनाबरोबर संघर्ष असलेला त्यांचा प्रामुख्याने हा दीर्घ उद्योग होता. परिणामी काटकपणा, चपळाई, साहस आणि चिवटपणा इत्यादी गुण मराठ्यांच्या अंगी पूर्णपणे भिनलेले होते. याशिवाय मराठ्यांच्या जीवनामध्ये आत्मनिर्भयता, धैर्य आणि सहनशीलता इत्यादी गुण नैसर्गिक पद्धतीनं मराठ्यांकडे आलेले होते. परिणामी मोगलांसारख्या ऐश आरामी जीवन जगणाऱ्या लोकांना तोंड देणं मराठ्यांना सहज शक्य झालं. कारण मराठ्यांच्या दैनंदिन गरजा ह्या दैनंदिन गरजेपुरत्या मर्यादित होत्या. प्रत्येक गोष्ट ही जीवन उपयोगी होती आणि त्याचं स्वरूप हे मर्यादित होतं. याउलट मोगलांसारख्या ऐश आरामी जीवन जगणाऱ्या शत्रूला पराजित करणं मराठ्यांच्या या गुणामुळं सहज शक्य झालं आणि त्यामुळं मराठी सत्तेचा उदय झाला. पुढचं कारण मराठ्यांचा स्वभाव. मराठ्यांच्या स्वभावाच्या संदर्भात अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या प्रकारची मतप्रणाली व्यक्त केलेली आपल्याला आढळून येते. या संदर्भात सर रिचर्ड टेम्पल हा म्हणतो की मराठ्यांजवळ विलक्षण स्वातंत्र्य प्रेम होतं. त्यांनी केलेलं स्वतंत्र राष्ट्र स्थापन करून त्यांनी स्वतःचं सत्व जागृत करण्याचा प्रयत्न केला. मराठे दिसायला साधे, शरीराने ठेंगू असले तरी त्यांच्या डोळ्यामध्ये विलक्षण असं तेज होतं. उत्तर हिंदुस्थानमधील पंजाबाप्रमाणे त्यांच्याजवळ शारीरिक सामर्थ्य नसलं तरी त्यांच्यामध्ये काटकपणा आणि सहनशक्ती होती. या स्वभाव गुण वैशिष्ट्यांमुळेच मराठ्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व स्वीकारून त्यांनी मराठी सत्तेचा उदय घडून आणला आणि स्वराज्याची स्थापना केली. मराठी सत्तेच्या उदयाचं चौथं कारण म्हणजे मराठी भाषेचा प्रभाव. साधारणपणे महाराष्ट्रातील मराठी माणसाला संस्कृत कळणं हे जवळजवळ अशक्य होतं. परंतु तरीही शिवकाळामध्ये किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये राजदरबाराची भाषा ही मोगल कालखंडामध्ये म्हणजेच मध्ययुगीन कालखंडामध्ये पारशी असली तरी त्या काळामध्ये मराठी भाषेचा चांगल्या प्रकारे विकास झालेला आपल्याला दिसून येतो. याच काळामध्ये मराठी भाषेतून अनेक प्रकारच्या साहित्य वाङ्मयाची निर्मिती झालेली दिसून येते. उदाहरणार्थ विवेक सिंधू, लीला चरित्र, ज्ञानेश्वरी या ग्रंथांची त्या काळामध्ये निर्मिती झाली. या साहित्यामुळं मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला आणि आपण सर्व एकच आहोत ही भावना त्या काळामध्ये मराठी समाजामध्ये निर्माण झाली. एक प्रकारची या ठिकाणी मराठी संस्कृती निर्माण झाली आणि मराठी संस्कृती वाढीस लावण्याचं काम या साहित्य वाङ्मयाने त्या काळामध्ये केलं आणि त्याचा परिणाम होऊन
मराठे हे एकत्र आले. परिणामी मराठी सत्तेचा उदय झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील सामाजिक दृष्टिकोनातून एकीकरण करण्यास या साहित्य वाङ्मयामुळं बरीचशी मोलाची मदत झाली आणि त्यातूनच मराठी सत्तेचा उदय होऊन स्वराज्याची निर्मिती झाली. त्यानंतर मराठी सत्तेच्या उदयाचं पुढचं कारण म्हणजे खेड्याचे स्वातंत्र्य आणि स्वायत्त. अगदी प्राचीन काळापासून हिंदुस्थानमधील खेडी किंवा ग्राम हे पूर्णपणे स्वायत्त होते. ग्रामीण जीवन हे सार्वभौम आणि स्वावलंबी असं होतं. खेड्यामध्ये प्रत्येक गरजेपुरते किंवा दैनंदिन उपयोगापुरत्या प्रत्येक वस्तूची त्या काळामध्ये निर्मिती होत होती. ग्राम पातळीवरती शेतसाराच्या संदर्भामध्ये फक्त राजसत्तेशी संबंध येत होता. अन्यथा अगदी प्राचीन काळापासून तर मध्ययुगीन काळापर्यंत जी जी परकीय आक्रमणं येत होती, या परकीय आक्रमणाचा मागमाऊस फारसा त्यांना जाणवत होत नव्हता. परिणामी मध्ययुगीन काळातील खेडं हे देखील प्राचीन काळाप्रमाणेच स्वतंत्र आणि स्वायत्त असं होतं. त्यामुळं साहजिकच ज्या ज्यावेळी भारतावर आक्रमणं झाली त्या त्यावेळी या आक्रमकांनी भारतातील खेड्यातील अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला नाही. परिणामी ग्राम प्रशासनातील परंपरेने चालत आलेली पारंपरिक ही पद्धत ही सातत्याने चालत राहिली. पाटील, कुलकर्णी, पटवरी यासारख्या ग्रामीण अधिकाऱ्यांकडे पूर्वीपासून चालत असलेलं प्रशासकीय कामकाज तसंच राहिलं. त्यामुळं साहजिकच खेड्यातील सत्तेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकत नव्हता आणि परिणामी खेड्यांच्या या स्वातंत्र्य आणि स्वायत्तेमुळं खेड्यातील महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील स्वातंत्र्य प्रवृत्ती नंतरच्या काळामध्ये अधिक जोपासायला लागली. परिणामी मुस्लिम आक्रमणाला तोंड देण्याचं सामर्थ्य खेड्यातील स्वातंत्र्य आणि स्वायत्त यामुळंच नंतरच्या काळामध्ये निर्माण झालं. परिणामी महाराष्ट्रातील खेडे हे स्वतंत्र आणि स्वायत्त असल्याकारणानं महाराष्ट्रामध्ये मराठी सत्तेचा उदय झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना याच माध्यमातून स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी प्रामुख्याने सहज शक्य झालं. त्यानंतर पुढचं कारण, 6वं कारण, प्राचीन घराण्याचा वारसा. महाराष्ट्रामध्ये अगदी प्राचीन काळापासून अनेक घराणी ही राज्य निर्मिती होती. या घराण्यामध्ये प्रामुख्याने वारसा हक्काप्रमाणे पराक्रमाच्या परंपरा होत्या. याशिवाय महाराष्ट्रामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहत होते. या राज्यामध्ये युद्धाचा आणि राजकारणाचा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता. हिंदुस्थानच्या मध्य भागावर असलेला महाराष्ट्र हा प्रांत उत्तरेकडील आक्रमकांना यशस्वीपणे तोंड देत होता. त्यामुळं साहजिकच युद्ध आणि राजकारणाचा सातत्याने अनुभव येथील राजकीय सत्तांना येत होता किंवा त्यांच्या वंशजांना येत होता. परिणामी याच वंशजांच्या अनुभवामुळं छत्रपती शिवाजी राजांना मराठी सत्तेचा उदय करून घेण्यास आणि स्वराज्याच्या निर्मिती करण्यास प्रामुख्याने बहुमोलाची मदत झालेली आपल्याला दिसून येते. याशिवाय यादव कुळातील लखुजी जाधव, त्यानंतर भोसले यांचा वारसा हक्काने चालत आलेला पराक्रम हा आपण विसरू शकत नाही. परिणामी महाराष्ट्रातील शूर समाजाला मुस्लिमांचे अत्याचार आणि अन्याय सहन होणं शक्य नव्हतं. परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांनी
या पराक्रमाचा वारसा घेऊन पुढील काळामध्ये आदिलशाही, निजामशाही आणि मोगल या शत्रूंना सातत्याने यशस्वीपणे तोंड दिलं आणि स्वराज्याची निर्मिती केली. त्यानंतर पुढचं कारण मुस्लिम सत्ताधीशांची अन्यायकारी वागणूक. महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये आदिलशाही, निजामशाही आणि मोगलांनी संपूर्ण महाराष्ट्र हा आपल्या वरवंट्याखाली भरडून टाकलेला होता. सर्वसामान्य महाराष्ट्रीयन जनतेवरती अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार चालवलेले होते. प्रचंड प्रमाणामध्ये लूटमार चालवलेली होती. अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम सत्ताधीशांच्या अन्यायामुळं महाराष्ट्रातील अनेक नामवंत घराण्यांनी या मुस्लिम सत्तेच्या आक्रमणाला तोंड देण्याचा प्रयत्न केला. त्यातून जाधव, कादंबांडे शिवाय भोसले हे पुढे आले आणि याच भोसले घराण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळामध्ये स्वराज्याची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर 9वं कारण दक्षिणेतील मुस्लिम राज्यातील संघर्ष. सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये बहामनी साम्राज्याचे 5 तुकडे झाल्यानंतर या 5 मुस्लिम सत्ताधीशांमध्ये सातत्याने संघर्ष होत राहिला. शेवटी विजापूर, गोवळकोंडा आणि अहमदनगरची निजामशाही टिकून राहण्याचा प्रयत्न करू लागली. पण याच काळामध्ये उत्तरेकडील मोगल सत्ताधीशांनी दक्षिण भारतामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मोगल साम्राज्य संपूर्ण भारतामध्ये पसरलं पाहिजे, साम्राज्य विस्तार झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि परिणामी पुढील काळामध्ये दक्षिणेतील मुस्लिम राज्यांमध्ये आपापसामध्ये संघर्ष व्हायला सुरुवात झाली. या संघर्षामध्ये नंतरच्या काळात मोगलांनी भाग घेऊन हळूहळू आपले हितसंबंध जोपासून अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही काळाच्या ओघामध्ये पूर्णपणे नष्ट केली. त्यांच्या या ध्येय धोरणामुळं किंवा मोगलांच्या आक्रमक धोरणामुळं या सत्ताधीशांमध्ये संघर्ष सुरू होऊन आपापसात भांडून ती काळाच्या ओघामध्ये नष्ट झाली आणि या सर्व गोष्टीचा फायदा नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रातील मराठ्यांनी घेतला. एक प्रकारची राजकीय पोकळी निर्माण झाली. ही राजकीय पोकळी भरून काढण्याचं काम त्या काळामध्ये भोसले घराण्याने केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून मराठी राज्याची स्थापना केली. त्यानंतर 10वं कारण मुस्लिम शासकांनी केलेले अत्याचार. सुलतानशाहीच्या कालखंडापासून भारतामध्ये मुस्लिम धर्म प्रसाराला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळालेली होती. हा धर्मप्रसार प्रामुख्याने मुस्लिम सत्ताधीशांनी आपल्या तलवारीच्या जोरावर सुरू केलेला होता. याच माध्यमातून धर्मप्रसार करणं, हिंदू जनतेची लूट करणं या दृष्टिकोनातून मुस्लिम सत्ताधीशांनी हिंदी जनतेवरती अन्याय अत्याचार सुरू केलेले होते. मोगल कालखंडामध्ये सम्राट शहाजहान, सम्राट औरंगजेब यांच्या कारकिर्दीमध्ये हिंदी जनतेवर झालेले अन्याय अत्याचार हे टोकाला पोहोचलेले होते. अशा परिस्थितीमध्ये हिंदू धर्माची एक प्रतिक्रिया म्हणून नंतरच्या काळामध्ये बहुसंख्य हिंदू जनतेने आपलं स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यातूनच पुढील काळामध्ये भोसले घराण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा राज्याची स्थापना केली. अशा रीतीनं मुस्लिम शासकांनी केलेल्या अन्याय अत्याचाराची एक प्रतिक्रिया म्हणून मराठी सत्तेचा उदय या काळामध्ये होऊ शकला. त्यानंतर पुढचं कारण दक्षिणेतील मुस्लिम राज्य व मोगल संघर्ष.
बहामनी साम्राज्याच्या ऱ्हासानंतर निर्माण झालेली 5 राज्य हळूहळू आपल्यामध्ये संघर्ष करायला लागली. प्रत्येकाचे हितसंबंध वेगळे वेगळे असल्याकारणानं यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला आणि काळाच्या ओघामध्ये फक्त अहमदनगरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही टिकून राहिली. दरम्यानच्या काळामध्ये मोगल सम्राट शहाजहान आणि नंतरच्या काळामध्ये औरंगजेबाने दक्षिण भारतामध्ये मोगल साम्राज्याची स्थापना आणि विस्तार करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच दक्षिणेत औरंगजेबाने आपला मुक्काम वाढवल्यानंतर दक्षिणेतील मुस्लिम राज्य नष्ट करण्याचा चंग बांधला आणि त्यामध्ये तो पूर्णपणे यशस्वी देखील झाला. अशा रीतीने दक्षिण भारतातील मोगल आणि दक्षिण भारतातील मुस्लिम राज्यातील संघर्षामुळं ही मुस्लिम राज्ये काळाच्या ओघामध्ये नष्ट झाली आणि त्याचा फायदा दक्षिणेतील मराठी लोकांनी घेतला आणि त्यातूनच मराठी सत्तेचा उदय झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर पुढचं कारण मुस्लिमांचे अत्याचार. मुस्लिमांनी हिंदुस्थानमध्ये आपली राजकीय सत्ता स्थापन केल्यानंतर धर्मप्रसाराला मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिली. मुस्लिम सत्ताधीशांनी धर्मप्रसार करताना धर्मांतरित असलेल्या हिंदूंना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सवलती त्या काळामध्ये दिल्या. अनेकांना आपल्या दरबारामध्ये महत्त्वाची स्थानं दिली. परिणामी अनेक हिंदूंनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. परंतु असं असून देखील मुस्लिम सत्ताधीशांनी हिंदी जनतेवरती अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार त्या काळामध्ये केले. परिणामी याच अन्याय अत्याचाराची प्रतिक्रिया म्हणून नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा राज्याची स्थापना त्या काळामध्ये केली. त्यानंतर पुढचं कारण आर्थिक दुरावस्था. इस्लामी सत्तेच्या कारकिर्दीत महाराष्ट्राची आर्थिक अवस्था ही पूर्णपणे बिकट झालेली आपल्याला दिसून येते. सातत्याने मराठी शेतकरी हा पूर्णपणे दरिद्री आणि कर्ज अवस्थेमध्ये होता. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ प्रसंगी त्या काळामध्ये मुस्लिम सत्ताधीशांनी केलेली लूट यामुळं भारतीय म्हणजेच महाराष्ट्रीय शेतकऱ्याची दयनीय अवस्था ही अत्यंत बिकट झालेली होती. अशा स्थितीमध्ये मुस्लिम सत्ताधीश महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रमाणामध्ये शेतसारा वसूल करीत होते. अशा प्रसंगी हा शेतसारा आणि कर्ज भरण्यासाठी प्रसंगी सावकाराची मदत घेतली जात होती. अशा वाईट परिस्थितीतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सुटका होऊ शकत नव्हती. परिणामी अत्यंत आर्थिक दुरावस्थेमध्ये असलेला हा महाराष्ट्रीयन शेतकरी नंतरच्या काळामध्ये जागृत होऊ लागला आणि जागृत झाल्यामुळं नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्याला त्यांनी आपला पाठिंबा दिला आणि याच माध्यमातून नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी सत्तेचा उदय केला आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर पुढचं कारण शहाजी राजांचा आदर्श. शहाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. शहाजी राजांनी
महाराष्ट्रामध्ये जहागिरी निर्माण करून आपल्या पराक्रमाच्या जोरावर आदिलशाही आणि निजामशाही दरबारामध्ये आपलं विशिष्ट असं स्थान निर्माण केलं होतं. परंतु या अवस्थेमध्ये प्रसंगी आदिलशहाकडं तर कधी निजामशाहीकडं अशा रीतीनं शहाजी राजांना स्थित्यांतर केलेलं तत्कालीन लिखाणावरून आपल्याला दिसून येतं. असं असलं तरी बुडत चाललेली निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न शहाजी राजांनी त्या काळामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. बालवयामध्ये असलेल्या निजामशहाला त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी लहान वयात असलेल्या निजामशाहीचा कारभार पाहण्याचाही प्रयत्न केला. परंतु निजामशाहीच्या दरबारातील गटबाजीमुळं त्यांना निजामशाही सोडावी लागली. आदिलशाहीच्या दरबारामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक पातळीवरील किंवा विजापूरच्या दरबारातील राजकारणामुळं त्यांना परत या ठिकाणी आदिलशाही सोडावी लागली आणि नंतरच्या काळामध्ये आदिलशहाने त्यांना दक्षिण भारतातील बंगलोर या ठिकाणी जहागिरी प्रदान केली. बंगलोर या ठिकाणी वास्तव्यामध्ये त्यांनी आपल्या जहागिरीचं रूपांतर अप्रत्यक्षपणे छोट्याशा राज्यामध्ये केलं. ज्याप्रमाणे एखादा राजा आपला दरबार भरवतो, नवरत्नांची त्या ठिकाणी नवरत्न प्रस्थापित करतो, वेगवेगळ्या प्रकारे राजकीय धोरणं आखण्याचा प्रयत्न करतो, अगदी त्याच पद्धतीनं शहाजी राजांनी त्या काळामध्ये आपल्या जहागिरीच्या ठिकाणी उत्तम प्रकारे प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली होती. शहाजी राजांच्या या वास्तव्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांना 2 वर्षाचा सहवास लाभलेला होता. या सहवासामध्ये शहाजी राजांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्यक्ष अनुभव त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी राजांना आलेला होता. त्यांच्या जहागिरीतील दरबार, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची वेगवेगळ्या प्रकारची धोरणं याचा जवळून छत्रपती शिवाजी राजांनी अनुभव घेतलेला होता. अशा प्रसंगी शहाजी राजांचा एक आदर्श छत्रपती शिवाजी राजांच्या पुढं होता. परिणामी छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या भावी आयुष्यामध्ये आपल्या वडिलांप्रमाणेच आपणही या ठिकाणी दरबाराची निर्मिती करावी, नवरत्नांची निर्मिती करून या ठिकाणी समाजाला एक आदर्शवत असं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, या दृष्टिकोनातून त्यांनी पुढील काळामध्ये प्रयत्न केले आणि अशा रीतीनं शहाजी राजांचा आदर्श घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेवटचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयापासूनच महाराष्ट्रामध्ये मुस्लिम सत्ताधीशांनी आक्रमकांनी केलेले अन्याय अत्याचार पाहिलेले होते. राजमाता जिजाबाईंनीही रामायण महाभारत या महाकाव्यातील अनेक प्रकारच्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेल्या होत्या. अन्याय अत्याचाराविरुद्ध रामायणामध्ये रामाने घेतलेली भूमिका किंवा महाभारतामध्ये कृष्णाने केलेली शिष्टाई या गुणांचा आदर्श जिजामातेने विविध उदाहरणं देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये भिनवलेला होता. परिणामी जिजामातेच्या या प्रभावामुळं आणि सुसंस्कृतपणामुळं शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण
झालेली आपल्याला दिसून येते आणि याच जडणघडणीतून नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मन हे अन्याय आणि अत्याचाराने पेटून उठलं आणि त्यांनी मुस्लिम सत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच जोरावर त्यांनी स्वतंत्र अशा स्वराज्याची निर्मिती केली। अशा रीतीनं मराठी सत्तेचा उदय छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। अशा प्रकारे विविध कारणांचा आपण अभ्यास या ठिकाणी या पिरियडला केलेला आहे। पुढच्या पिरियडला आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जिजामातेचा प्रभाव किंवा केलेले संस्कार आणि शहाजीराजे यांनी केलेले संस्कार आणि विविध प्रकारे ध्येयधोरणं याचा अभ्यास आपण पुढच्या पिरियडला करू।